हाँ ठीक है, 7 नंबर जा. हेलो. हाथ काट कर रख दूंगा एक नाम समझ आ जाए तो. कितनी दिक्कत होगी पता है अगर राम समझ आ जाए तो. राम राम तो कह लोगे, राम राम तो कह लोगे, पर राम सा दुख भी सहना होगा. राम राम तो कह लोगे पर राम सा दुख भी सहना होगा. पहली ही चुनौती ये होगी कि मर्यादा में रहना होगा. और मर्यादा में रहना मतलब ज्यादा कुछ नहीं कर जाना है. त्याग को गले लगाना है और अहंकार जलाना है. और अपने राम लला के खातिर इतना ना कर पाओगे. शबरी का झूठा खाओगे तो पुरुषोत्तम कहलाओगे. शबरी का झूठा खाओगे तो पुरुषोत्तम कहलाओगे. मला असं वाटतं याच प्रेरणेने आज मला तुमच्या सगळ्यांच्या समोर उभं केलंय राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या विषयावर बोलण्यासाठी. आता आपण बघितलं राम मंदिराचा लढा सगळ्यांनी बघितला. राम मंदिर घडताना सगळ्यांनी बघितलं. पण मला असं वाटतं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा प्रवास करायचा असेल तर त्याने बनवलेल्या ह्या देहरूपी मंदिरामध्ये जेव्हा राम अवतरेल, जेव्हा आपण रामचरित्र समजून घेऊ, तेव्हा असं मला वाटतं की राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा प्रवास खरा होईल. आता आपण म्हणतो वी आर पीपल ऑफ 21st सेंचुरी. तर 7,500 वर्षापूर्वीच्या ग्रंथांमध्ये गोष्टींमध्ये आम्हाला काय मिळणार. उदाहरण देऊन सांगतो. पुष्पक विमान सगळ्यांना माहिती असेल इथे. 7,500 वर्षापूर्वी आपल्या ग्रंथामध्ये पुष्पक विमानाचा उल्लेख होता. पण 18व्या शतकात ती इन्व्हेन्शन झाला नाही. आपण या गोष्टीचा कधी विचार केला नाही. तदनंतर राम सेतू स्थापत्याचा अप्रतिम नमुना. 7,500 वर्षापूर्वी राम सेतू बांधला गेला. 72 किलोमीटरचा राम सेतू 7,500 वर्षापूर्वी. मला असं वाटतं हा राम सेतू हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि मला असं वाटतं माझा राम ह्या जगातला सर्वात मोठा प्रेम करणारा, सर्वात जास्त मोठा प्रेमी आहे. ज्याने आपल्या पत्नीसाठी समुद्र पार करून रावणासारख्या इतक्या बलाढ्य पराक्रमी याला हरवलं. तिसरी गोष्ट बंधुत्व. जेव्हा राम वनात गेले तेव्हा रामाने वनदेवींना सांगितलं की मी ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्यावरचे सगळे काटे काढून टाकला, कारण माझा भरत मला परत नेण्यासाठी येईल. त्यावेळेस वनदेवींनी विचारलं की तुझा भरत एवढा कोमल आहे का. तेव्हा रामाने दिलेलं उत्तर मला असं वाटतं इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जवळच्या व्यक्तीची भावना निर्माण करेल. रामाने उत्तर दिलं की माझा भरत कोमल नाही, माझा भरत वीर आहे, शूर आहे. पण जेव्हा मी आलेल्या रस्त्यामध्ये जेव्हा त्याला पहिला काटा बोचेल तेव्हा तो ह्या भावनेने विवळून जाईल, कळवळून जाईल की माझ्यामुळे माझ्या भावाला ह्या काटेरी रस्त्यावर चालावं लागलं. हे होतं बंधुत्व. आता रामाला वनवास कोणामुळे झाला. वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी राम वनवासात गेले आणि 14 वर्षाचा वनवास भोगला. आणि आपण बघतो की आजकाल मुलं घरात असताना आई वडील वनवासात जातात, वृद्धाश्रमात जातात. किती भयावह गोष्ट आहे. जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगतो. 0 ते 9 अंक बसलेले असतात. 0 उठतो आणि 8ला मारतो. 8 म्हणतो तुम्हाला का मारलं. 9 म्हणतो मी जातीने मोठा आहे, माझी किंमत मोठी आहे. 8 म्हणतो ठीक आहे, ही गोष्ट 8ला चलते. 8 गोष्ट हीच गोष्ट 7 सोबत करतो. 7 6 सोबत, 6 5 सोबत, 5 4 सोबत, 4 3 सोबत, 3 2 सोबत, 2 1 सोबत. आणि त्याच्या बाजूला तो 0 असतो, घाबरलेला असतो. तो 1 त्या 0ला मारत नाही, तो 1 त्या 0ला जवळ घेतो आणि 10 बनतो. मला असं वाटतं इथे बसलेल्या प्रत्येकाच्या एकेकाच्या मनात जेव्हा राम अवतरेल तेव्हा राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा प्रवास झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.